नमस्कार शेतकरी मित्र हो. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 28 चैत्र शके 1948 अर्थात 18 एप्रिल 2026. मंडळी, शोभिवंत मत्स्यपालन हा एक चांगला पैसा मिळवून देणारा असा व्यवसाय आहे. मोठमोठी हॉटेल्स, बंगले अशा ठिकाणी अशी ॲक्वेरियम्स आपल्याला बघायला मिळतात. आणि अनेक लहान मोठ्या प्रकारचे शोभिवंत मासे आता आपल्याला बाजारामध्ये उपलब्धही आहेत. परंतु हा व्यवसाय इतकाच मर्यादित नसून या व्यवसायाशी निगडित अनेक उद्योग आता उभे राहताना आपण पाहतोय. आज आपण शोभिवंत मत्स्यपालनातील अर्थशास्त्र याविषयी डॉक्टर केतन चौधरी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार मंडळी, भारतातील मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाकरता मत्स्य व्यवसायातून नीलक्रांती घडवण्यासाठी 20 मे 2020 पासून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली आहे. कोकणात सागरी मासेमारी तर आहेच, पण त्याचबरोबर शोभिवंत मत्स्यशेतीला सुद्धा मोठा वाव आहे. आपण बघतो की शहरात जागोजागी आपल्याला काचेच्या सुंदर पेट्या म्हणजेच ॲक्वेरियम टँकमध्ये सुंदर सुंदर रंगीत मासे विक्रीला ठेवलेले दिसून येतात. हे मासे शोभिवंत मत्स्य शेतकऱ्यांकडून तयार होऊन विक्रीला आलेले असतात. शोभिवंत मत्स्यशेतीचा हा व्यवसाय कसा चालतो आणि या व्यवसायाचं आर्थिक गणित म्हणजेच अर्थशास्त्र समजावून आपल्याला घ्यायचं आहे. आणि ह्याविषयी आपल्याला सांगण्यासाठी आपल्या इथे मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथून प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर केतन चौधरी सर आलेले आहेत. चला तर त्यांच्याकडूनच शोभिवंत मत्स्यशेतीचं अर्थशास्त्र आपण समजावून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, सुरुवातीला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील शोभिवंत मत्स्यशेतीच्या ज्या योजना आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. आता सुरुवातीला आपण सांगितलं की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे ती 20 मे 2020 पासून आपल्याकडे सुरू झालेली आहे. आणि ती 5 वर्ष करता असणार आहे. आता या शोभिवंत मत्स्य शेती आणि पर्यटनात्मक मत्स्य व्यवसायाकरिता एकूण आपल्याकडे 5 योजना आहेत. यातील पहिली जी योजना आहे ती लघु आकाराचा म्हणजे लहान आकाराचा जो शोभिवंत मत्स्य शेती प्रकल्प आहे तो 3 लाख रुपये किमतीचा आहे. आणि दुसरा जो प्रकल्प आहे तो मध्यम आकाराचा आहे आणि या प्रकल्पाची किंमत जवळजवळ 8 लाख रुपये असते. तिसरा जो प्रकल्प आहे त्याला आपण एकात्मिक शोभिवंत मत्स्य प्रजाती संगोपन प्रकल्प असं त्याला म्हणतो आणि त्याची किंमत जवळजवळ 25 लाख रुपये आहे. चौथा जो प्रकल्प आहे तो सागरी शोभिवंत मत्स्य प्रजाती म्हणजे आपल्याकडे जो समुद्र आहे त्या समुद्राच्या मध्ये मिळणाऱ्या ज्या मत्स्य प्रजाती आहेत त्याचं प्रजनन आणि त्याच्या ज्या पिल्लांच्या वाढी करून तो जो प्रकल्प आहे त्याची किंमत साधारणपणे 30 लाख रुपये आहे. आणि 5वा जो प्रकल्प आहे तो शोभिवंत मत्स्य प्रजातीचे जे ब्रूडर्स आहे त्याला आपण प्रजनक असं म्हणतो त्याची बँक उभारणी करणं असा एक प्रकल्प आहे. तर त्या प्रकल्पाची किंमत जवळजवळ 100 लाख म्हणजे 1 कोटी रुपयापर्यंतची आहे. आणि हे सर्व जे प्रकल्प आहेत या प्रकल्पामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि महिला प्रवर्ग जे आहेत यांना या प्रकल्प किमतीच्या 60% एवढी सबसिडी म्हणजे अनुदान मिळते. तसंच सर्वसाधारण गटातील जे लाभार्थी आहेत त्यांना 40% अनुदान याच्यामध्ये मिळते. तर अशी जी योजना आहे ही पहिल्यांदाच आपल्याकडे आपल्या देशामध्ये सुरू करण्यात आली आहे आणि ती 5 श्रेणीमध्ये विभागलेली आहे. यापैकी आज आपण साधारणपणे मध्यम आकाराचा जो आपला प्रकल्प आहे म्हणजे 8 लाख रुपये किमतीचा त्याच्याबद्दलचं अर्थशास्त्र जे आहे ते आपण बघणार. शोभिवंत मत्स्यशेती प्रकल्प हा आपल्याकडच्या व्यावसायिकांना कसा फायदेशीर आहे का? आहे ना, नक्की तो फायदेशीर आहे. बऱ्याच आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप सारे शेतकरी हा व्यवसाय करत आहेत. तर शोभिवंत मासळीची मागणी जी आहे ती वाढत आहे आणि ही वाढणारी जी मागणी आहे तिला पुरवठा करण्याकरता आपल्याला विविध जातीचे मासळी जी आहेत त्याचं प्रजनन पश्चात पिलांची वाढ नियंत्रित वातावरणात करून विक्री योग्य मासे आपल्याला निर्माण केले जातात. आता हा जो व्यवसाय या व्यवसायाचा भारतातील वाढीचा जो दर आहे हा जवळजवळ 10 ते 12% आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात याची वाटचाल जी आहे ती सुरू आहे. तर शास्त्रीय पद्धतीने शोभिवंत मासळीचं प्रजनन आणि पिलांचं संवर्धन केल्यास तसंच धोके आपण कमी केल्यास धोक्याचं आपण योग्य व्यवस्थापन जर का केलं तर या व्यवसायामध्ये आपल्याला नक्की नफा मिळतो आणि या नफ्यामध्ये सातत्याने वाढसुद्धा आपल्याला दिसून येते.
म्हणजे एकूणच हा व्यवसाय आपल्याकडच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असाच आहे. हो. आता या व्यवसायाची सुरुवात जर करायची असेल तर ती कशी करावी? आता शोभिवंत मासळीच्या संवर्धनाचा जो व्यवसाय आहे, म्हणजे शेतीचा जो व्यवसाय हा जो आपल्याला करायचा असेल, तर आपण असं पक्क ठरवायचं आहे की मला शोभिवंत माशाचा व्यवसाय करायचा आहे. त्यातली पहिली बाब म्हणजे संवर्धनाची संपूर्ण तांत्रिक माहिती आपल्याला घ्यायची आहे. हां, कारण हा व्यवसाय इतर मत्स्य व्यवसायासारखा नाही आहे, बरं. ज्यामध्ये आपण डायरेक्टली येऊ शकतो. पण त्याचं तांत्रिक प्रशिक्षण आपण जर का घेतलं तर मग त्यातून आपल्याला नक्कीच हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतो. त्यानंतर या प्रकल्पाला आवश्यक जेवढी जमीन असेल किंवा ज्याला जागा आहे ती आपण प्राप्त करून घ्यावी. साधारणपणे 1 गुंठ्यापासून 3 गुंठ्यापर्यंतची जागा याला आपल्याला सफिशियंट होते. हां. आणि त्यानंतर मग शोभिवंत मासळीच्या संवर्धनाचा प्रकल्प अहवाल मग आपण तयार करावा. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की प्रकल्प अहवाल तयार करायचा. तर हा प्रकल्प अहवाल म्हणजे काय करायचं शेतकऱ्यांनी? आता कोणताही व्यवसाय आपण ज्यावेळेला करतो त्या व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या प्रकल्पाचा आपण एक योजनापूर्वक आराखडा तयार करतो. बरोबर. या योजनापूर्वक आराखड्याला आपण प्रकल्प अहवाल असं म्हणतो. हां. आता हा अहवाल तयार केल्याने नेमका काय फायदा होतो? आता असं होतं बघा की प्रकल्प अहवाल व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय उत्तम रीतीने चालवण्याकरता सातत्याने मदत करत असतो. हं. तसेच प्रकल्पाच्या उद्दिष्टपूर्तीकरता त्याला मार्ग दाखवतो. प्रकल्प अहवाल व्यवसायाच्या सुरुवातीपासून व्यवसाय सुरळीत होईपर्यंतच्या मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर हं. योग्य कृती कोणती आहे ती योग्य कृती करण्याविषयीचं मार्गदर्शन जे आहे किंवा दिशादर्शकाचं काम जे आहे ते प्रकल्पावर करत असतो. म्हणजेच काय तर प्रकल्प अहवाल हा आपल्या व्यावसायिकाचा दिशादर्शक असा मित्र असतो. बरोबर, एकदम. किंवा आपण त्याला व्यवसायाचा वाटाड्या सुद्धा म्हणू शकतो. बरोबर, अगदी बरोबर. आणि हा जो प्रकल्प आपण स्थापन करत असताना आपणास सुरुवातीला कर्ज घ्यायचं असेल, हां. आपण बँक किंवा पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडे अर्ज करतो आर्थिक पुरवठा करण्याकरता. हो. तर या अर्जासोबत आपल्याला प्रकल्प अहवाल जोडणं अत्यंत आवश्यक असतं. हां. कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याला तसेच बँकेला या प्रकल्प अहवालातून आपण प्रकल्प कसा चालवणार आहात, किती पैसा निर्माण होणार आहे याची सर्वसाधारणपणे कल्पना येते. त्यामुळे शोभिवंत मासळीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विस्तृतपणे शोभिवंत मासळीच्या संवर्धनाचा योजनापूर्वक आराखडा तयार करणं आवश्यक असतं. म्हणजेच आपण प्रकल्प अहवाल तयार करणं हे आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे एकूणच आपली जी काही योजना आहे ती या प्रकल्प अहवालामध्ये स्पष्ट करणं हे गरजेचं अगदी आहे. बरोबर. सर, आता हा प्रकल्प अहवाल जो आहे त्या अहवालातील मुख्य घटक कोणते आहेत? आता प्रकल्प अहवालामध्ये मुख्य 3 भाग असतात. यातला पहिला भाग जो आहे तो तांत्रिक आराखडा, हां. दुसरा आर्थिक आराखडा आणि तिसरा असतो अभियांत्रिकी आराखडा. हं. तर तांत्रिक आराखड्यामध्ये आपण शोभिवंत मासळीच्या संवर्धनाकरता निवडलेले जे तंत्रज्ञान आहे हं. ते तंत्रज्ञान व्यावसायिकदृष्ट्या कसं श्रेष्ठ आहे हे आपल्याला सिद्ध करायचं असतं. तसेच ज्या भागात आपण शोभिवंत माशांचं संवर्धन करणार आहोत त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार तंत्रज्ञानाची निवड कशी योग्य आहे हे आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायला लागतं. यानंतर आर्थिक आराखडा जो आहे तो कसा तयार करायचा? आता एकदा तांत्रिक आराखड्यावरती विचार आपण केला की पुढची महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे आर्थिक आराखडा. हं. तर शोभिवंत मासळीच्या संवर्धनाचा आर्थिक आराखडा जो आहे त्याच्यामध्ये भांडवली खर्च, हां. खेळतं भांडवल, स्वतःची गुंतवणूक, बँकेचं कर्ज, कर्जाच्या व्याजाचा दर किती असेल, विमा काय असेल, कर्ज तारण काय घेणार आहे, कर्ज परतफेडीचा कालावधी किती असणार आहे, कायमस्वरूपी कर्मचारी किती असणार आहेत, तंत्रज्ञानी कामगार यांचा उपयोग करून आपण शोभिवंत मासळीचं किती उत्पादन घेणार आहोत हां. आणि घेतलेल्या उत्पादनाचं विक्री व्यवस्थापन करून किती उत्पन्न येणार आहे, हं. तसंच उत्पादन आणि उत्पन्नाला किती प्रमाणात धोका निर्माण होणार आहे याची माहिती आपल्याला इथं देणं आवश्यक असतं. हां. आता आर्थिक आराखड्यातील या सर्व जी माहिती आहे ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असायला पाहिजे. बरोबर. आता शोभिवंत मासे संवर्धनाकरता भांडवली खर्च किती येईल आणि भांडवली खर्चाच्या बाबी ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत? आता शोभिवंत मासळीच्या आर्थिक आराखड्यामध्ये आपण बघतोय की या व्यवसायाकरता आपल्या उत्पादनाच्या केंद्राचे आपण 3 भाग असतात हां. मुख्यतः. तर यातला पहिला भाग जो असतो तो म्हणजे प्रजोत्पादन विभाग, कारण त्याला आपण ब्रीडिंग सेक्शन असं सुद्धा म्हणूया. दुसरा जो आहे तो संवर्धन किंवा संगोपन विभाग, हां. त्याला आपण रेअरिंग युनिट असं म्हणतो. आणि तिसरा जो आहे तो किंवा पॅकिंग आणि मूलभूत आणि पायाभूत सुविधा जे आहे तो विभाग. हां. या तीनही विभागाचा एकूण भांडवली खर्च सुमारे आपल्याला 5,56,000 रुपये एवढा येऊ शकतो. हां. आपण जो प्रकल्प बघतोय हा साधारणपणे 8 लाखाचा जो प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये आहे त्याच्याबद्दल आपण जर का बघितलं तर भांडवली खर्च याच्यामध्ये जवळजवळ 5,56,000 रुपयापर्यंत आहे आणि एकूण प्रकल्प खर्च जो आहे
तो 7,47,000 रुपये आहे. यामध्ये 1,91,500 रुपये एवढा खर्च हा आपण खेळतं भांडवलाकरता समाविष्ट केलेला आहे. आता शोभिवंत मासे संवर्धनाकरता पाणी पुरवठा हा महत्त्वाचा घटक आहे. तर त्याकरता या आर्थिक आराखड्यात काही तरतूद आपल्याला करावी लागते का? हो, जरूर. कारण काय, मासा हा पाण्यावरती अवलंबून असतो आणि पाणी हेच त्याचं इन्व्हायरमेंट आहे. आणि आपण जो प्रकल्प अहवाल चर्चेला घेतला आहे तो गोड्या पाण्यातील शोभिवंत मत्स्य संवर्धनाचा आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये 12 महिने पाणी उपलब्ध असणं हे आवश्यक असतं. आणि आपल्या कोकणामध्ये साधारणपणे असं पाणी आपल्याकडे उपलब्ध असतं. त्यामुळेच या व्यवसायाला आपल्या कोकणामध्ये चांगल्यापैकी स्कोप आहे. आता आपला जो आर्थिक आराखडा आहे त्याच्यामध्ये आपण ट्यूबवेल किंवा विहिरी करता साधारणपणे 50,000 रुपयाची तरतूद ठेवलेली आहे. आणि त्यावर पंप बसवणं याकरता साधारणपणे 12,000, तसंच पाईपलाईन आणि त्याची फिटिंग जी करायची आहे त्याकरता 10,000, अशी एकूण 72,000 रुपये तरतूद ही टोटल आपण पाण्याकरता केलेली आहे. तसंच आपण पाणी फक्त घेऊन चालत नाही, तर ते पाणी आपल्याला गाळावं सुद्धा लागतं. तर पाण्याची जी गाळणी आहे किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये वॉटर फिल्टर्स म्हणतो, त्याकरता साधारणपणे आपण 67,500 रुपये एवढी तरतूद आपण केलेली आहे. तर पाणी आणि त्याचा दर्जा याकरता एकूण भांडवली खर्चाच्या आपण जवळजवळ 25% खर्च हा या बाबीवरती करणार आहोत. एकूण एक गोष्टींकरता आर्थिक तरतूद अगदी काटेकोरपणे करावी लागते. अगदी. सर, आता आपल्या प्रकल्प आराखड्यात शोभिवंत मासे प्रजनन विभाग आहे, तर त्यात कोणत्या भांडवली बाबी आहेत आणि त्यावर आपण किती खर्च करणं अपेक्षित आहे? आता हा जो विभाग आहे शोभिवंत मत्स्य प्रजनन विभाग, हा आपल्या व्यवसायातला मुख्य विभाग आहे. तर शोभिवंत मासळी संवर्धनाच्या प्रकल्पाचा हा जो मुख्य भाग आहे प्रजनन विभाग, यात साधारणपणे 250 लिटर क्षमतेच्या 30 काचेच्या टाक्या आहेत. आता प्रत्येक टाकीची जी किंमत आहे ती साधारणपणे 1,375 रुपये असून त्यावर एकूण आपण 41,250 रुपये खर्च करणार आहोत. काचेच्या टाक्यांच्या व्यतिरिक्त 1,000 लिटर क्षमतेच्या साधारणपणे 5 सिमेंटच्या टाक्या आहेत. त्यावर साधारणपणे आपण 17,500 रुपये एवढा खर्च आपल्याला अपेक्षित आहे. या काचेच्या टाक्या व सिमेंटच्या टाक्यांकरता 100 वर्गमीटर भागामध्ये शेडनेट सुद्धा आपल्याला लावायला लागेल. आणि या टाक्या आपल्याला सावलीमध्ये ठेवायला लागतात. आणि साधारणपणे 15 वर्गमीटर क्षेत्र जे आहे त्यामध्ये आपल्याला पत्र्याची शेड आवश्यक असेल. आणि त्यावर सुमारे आपला 1,50,000 रुपये एवढा खर्च आपला होईल. म्हणजे मासळी प्रजोत्पादन विभाग जो आहे याच्याकरता आपण एकूण भांडवली खर्चाच्या साधारणपणे 37% खर्च जो आहे तो या मुख्य भागावरती आपण करणार आहे. म्हणजे साधारणपणे 2,08,000 रुपये खर्च आपल्याला या मासळी प्रजनन विभागावरती आपल्याला खर्च करायला लागतो. बरोबर. सर, आत्तापर्यंत आपण हे सांगितलं आहे की एकूण प्रकल्पाची किंमत 7,47,500 आहे. यापैकी 5,56,000 हा भांडवली खर्च आहे. बरोबर. आणि 1,91,500 रुपये खेळतं भांडवल आहे. बरोबर. प्रकल्पाचे 3 भाग म्हणजे पहिला प्रजोत्पादन, दुसरा संगोपन आणि तिसरा पॅकिंग विभाग आहे. अगदी बरोबर. आणि तिसरा विभाग जो आहे हा पॅकिंग आणि इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत या सुद्धा आपल्याला आवश्यक असतात. आणि त्यावर आपण साधारणपणे 2,67,250 रुपये एवढा खर्च आपण त्याच्यावरती करणार आहोत. यात जे सांगितलं मी आपल्याला की ट्यूबवेल, पंप, पाईप फिटिंग आणि वॉटर फिल्टर्स याचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त उत्पादित झालेले आपले जे विक्रीयोग्य मासे आहेत त्यांच्या साठवणीकरता आपल्याला साधारणपणे 2,000 लिटर क्षमतेच्या साधारणपणे 3 सिमेंटच्या टाक्या आपल्याला लागणार आहेत. आणि 250 लिटर क्षमतेच्या 30 काचेच्या टाक्या आपल्याला लागणार आहेत. यापूर्वी सुद्धा मासे प्रजनन विभागात 30 काचेच्या टाक्या ॲक्वेरियम आहेत. मग आता परत 30 टाक्यांची आवश्यकता आहे का? लागणार आहे आपल्याला. कारण काय होतं की पॅकिंग विभागामध्ये विक्री करता तयार असलेले मासे साठवले जातात. म्हणजे संवर्धनाकरता वेगळी जागा आहे आणि विक्री करता आपल्याकडे वेगळी जागा असली पाहिजे. तर वर्षभरामध्ये आपण एकूण 9 पिकं याची घेणार आहोत. म्हणजे 9 प्रजनन आपण याच्यामध्ये घेऊ. आणि त्यापैकी विक्री योग्य तयार जे शोभिवंत मासे आहेत ते ठेवण्याकरता आपल्याला 30 ॲक्वेरियम टँकची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त हँडनेट्स आहेत, जनरेटर आहे किंवा इलेक्ट्रिक फिटिंगचं सामान आहे, प्रयोगशाळेतील काही उपकरणं आहेत, या ज्या वस्तू आहेत या सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. आता ग्राहकाला आपण ज्यावेळेला मासे विक्री करतो तर त्याला मासे पॅकिंग करण्याकरता ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावे लागतात. म्हणजे ग्राहक लांब अंतरापर्यंतच्या आपल्या घरी हे मासे सुरक्षितरित्या नेऊ शकतील. अगदी बरोबर. आता भांडवली खर्चाच्या बाबी आपण आत्तापर्यंत पाहिल्यात. मग खेळत्या भांडवलाकरता किती खर्च होईल आणि त्यात कोणत्या वस्तू आपल्याला अजून खरेदी कराव्या लागतील? आता खेळतं भांडवल म्हणजे व्यवसायात दैनंदिन व्यवहाराकरता लागणारे पैसे. म्हणजे खेळते भांडवलातल्या ज्या वस्तू असतात त्या अशा असतात
की ज्या 1 वर्षामध्ये वापरून होतात. हां. शोभिवंत मासळीचे नर आणि मादी मासे आहेत किंवा त्यांची व पिल्लांचे जिवंत आणि कृत्रिम खाद्य आहे. कारण रोज आपल्याला या पिल्लांना आणि माशांना आपल्याला खाद्य खाऊ घालायला लागतं. बरोबर. ते सुद्धा आपल्या खेळत्या भांडवलामध्ये आहे. इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागणार आहे, कारण याला आपल्याला सातत्याने हवा किंवा ऑक्सिजन आपल्याला पुरवठा करायला लागतो. बरोबर. तर त्याकरता काही आपल्याकडे एरिएटर्स असतात, तर ते इलेक्ट्रिसिटीचं बिल या एरिएटर्सचं येईल. पॅकिंग व वाहतूक आणि व्यवसायाचा जो व्यवस्थापनाचा जो खर्च आहे, याकरता आपल्याला खेळतं भांडवल हे आवश्यक असतं. बरोबर. आता आपल्याला कोणत्या जातीचे नर आणि मादी मासे घ्यावे लागतील आणि त्यांची साधारण संख्या आपण किती घेतली पाहिजे? आता आपला जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाची किंमत साधारणपणे 7,47,000 रुपये आहे. त्यामुळे साधारणपणे खर्च वजा जाता आपणास 2 ते 2.25 लाख रुपये निव्वळ नफा होणं हे आवश्यक आहे. बरोबर. एवढा नफा होण्याकरता 1 वर्षात आपल्याला 9 ब्रीडिंग सायकल म्हणजे प्रजोत्पादनं घेऊन 1.5 ते 2.25 लाख पिल्लांचं उत्पादन घेणं हे आवश्यक आहे. आता 1.5 ते 2.25 लाख पिल्लं मिळवण्याकरता आपल्याला सुमारे 3,640 मादी मासे लागतील आणि 910 नर मासे लागतील. हे जे मासे आहेत ते मासे असे असतील, गप्पी आहेत, मोली आहे, प्लॅटी, सोरटेल, ही पिल्लांना जन्म देणारी मासे आहेत. आणि गुरामी आणि बार्ब यासारखे जे मासे आहेत ते अंडी देणारे मासे आहेत. आणि हे मासे आपल्याला विकत घ्यायला लागणार आहेत. त्याकरता साधारणपणे आपल्याला 25,000 रुपयाचा खर्च हा सुरुवातीला अपेक्षित आहे. आता जिवंत खाद्य आणि कृत्रिम खाद्य करता आपण साधारणपणे 36,000 रुपये आपल्याला याकरता लागणार आहेत. आणि सर्वात जास्त खर्च हा व्यवस्थापनावरती होतो. आता प्रकल्पाच्या व्यवस्थापनावरील खर्च हा सुमारे 90,000 रुपये आपल्याला येण्याची शक्यता आहे. आणि एकूण खेळते भांडवलाचा ते साधारणपणे 47% एवढं असेल. हां. आत्तापर्यंत आपण सगळी आर्थिक बाजू या प्रकल्पाची बघतो आहोत, पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन आणि ते विक्री केल्यानंतर मिळणारं उत्पन्न. तर हे साधारण किती होईल? प्रकल्पातला हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो की आपल्याला किती उत्पादन मिळणार आहे आणि आपण ती विक्री किती करणार आहोत. बरोबर. तर उत्पादन आणि उत्पन्नाची जी आकडेवारी आहे ही सर्वात महत्त्वाची असते आणि ती वस्तुनिष्ठ आपल्याला ठेवायला लागते. त्याच्यामध्ये येणारे जे धोके आहेत हे धोके लक्षात घेऊनच आपल्याला उत्पादन घेतलं पाहिजे. आपल्या प्रकल्पात सुमारे 1,63,000 शोभियंत मासळीची पिल्ले उत्पादित होणार आहेत. सुमारे 2 महिनेपर्यंत या पिल्लांची वाढ झाल्यावर ते विक्री योग्य होतात. आता अशा 2 महिन्यापर्यंत वाढवलेल्या मासळीला कमीत कमी आपल्याला 2.50 रुपये प्रतिनग म्हणजे 5 रुपयाला जोडी याप्रमाणे आपल्याला साधारणपणे भाव मिळतो. आणि आपणास सुमारे वार्षिक 4,09,500 रुपयापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळतं. आणि खर्च वजा जाता आपण तो याच्या आधी खर्च बघितला, तो खर्च आपण यातून जर का वजा केला तर 2,18,000 रुपयाचं निव्वळ उत्पन्न हे यातून आपल्याला मिळू शकतं. अरे वा. म्हणजे केवळ 1 ते 1.5 गुंठा जागेतून वर्षाला 2 लाख रुपये निव्वळ नफा होईल. म्हणजे जर गणित केलं तर महिन्याला 18,000 रुपये मिळू शकतात. अगदी बरोबर. आता काय होतं की अर्थशास्त्रामध्ये आपण केवळ नफा किती मोठा आहे हे आपण काही पाहत नाही. याच्यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की भांडवली खर्च जो आहे तो आपला कधी वसूल होतो. आपण ज्या प्रकल्पाचा आराखडा करतो आहे त्यात भांडवली खर्च साधारणपणे 3 वर्षामध्ये वसूल होतो. आणि त्यामुळे हा व्यवसाय जो आहे हा फायदेशीर आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण याकरता बँक किंवा वित्तीय संस्था ज्या आहेत त्या कर्ज देतात का? हो, देतात ना. वित्तीय संस्था या ज्या असतात या कर्ज देताना केवळ नफ्याचा विचार करत नाही. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या योग्य आहे किंवा नाही हे तपासण्याकरता विविध पद्धतीचा वापर केला जातो. प्रकल्पांतर्गत गुंतवणूक परत मिळण्याचा दर म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा जवळजवळ 30% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. धोक्याचं प्रमाण कमी असल्यास तसेच उत्पादनात सातत्याने शाश्वती जर का असेल, वित्तीय संस्था पतपुरवठा म्हणजे कर्ज देतीलच. म्हणजेच प्रकल्प प्रवर्तकांकडे तांत्रिक ज्ञान असेल, अनुभव असेल, कर्ज परत करण्याची क्षमता असेल तर शोभिवंत मत्स्य प्रजनन आणि संवर्धन प्रकल्पाला म्हणजे शोभिवंत मत्स्य शेती प्रकल्पाला बँक आणि वित्तीय संस्था ज्या आहेत या कर्ज पुरवठा करू शकतात. आणि याच्या आधीसुद्धा आपण बघितलं की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये ही योजना आणलेली आहे आणि त्यामुळे या योजनेला बँकांकडून सुद्धा चांगल्यापैकी त्याला अर्थसहाय्य जे आहे ते दिलं जातं आहे. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट यामध्ये नुकतीच आता घडली म्हणजे गेल्या वर्षीच घडली की याला किसान क्रेडिट कार्डसुद्धा या
व्यवसायाकरता आता दिलं जात आहे. बरोबर. तर आता करत असलेले शेतकरी आणि पुढे हा व्यवसाय करणारे शेतकरी यांनी या किसान क्रेडिट कार्डचा फायदा घ्यावा आणि आपली उन्नती जी आहे ती आपली करून घ्यावी. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी शोभिवंत मत्स्य शेतीचं जे अर्थशास्त्र आहे ते आपल्याला अगदी विस्तृतपणे सांगितलेलं आहे आणि हा व्यवसाय खरोखरच फायद्याचा असा आहे, तेव्हा या व्यवसायाचा विचार नक्की शेतकऱ्यांनी केला पाहिजे. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना आणि मत्स्य व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना या शोभिवंत मत्स्य शेतीचं अर्थशास्त्र याविषयी जी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. शोभिवंत मत्स्यपालनातील अर्थशास्त्र ही डॉक्टर केतन चौधरी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार.